काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात 3 जिल्हाध्यक्ष नेमण्याची प्रक्रिया सुरू असून निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी याबाबत माहिती दिली आहे। काँग्रेस पक्ष संघटना अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने सोलापूर जिल्ह्यात 3 जिल्हाध्यक्ष नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच घेतल्या जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे निरीक्षक देवाशीष पटनायक यांनी पत्रकार परिषदेत दिली। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राज्यातील संघटनात्मक रचना मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकारी नव्याने नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे। त्यानुसार सोलापूर जिल्ह्यातही मोठे फेरबदल होणार असून शहर, जिल्हा आणि माढा या भागांसाठी स्वतंत्र प्रभारी नियुक्त करण्यात आले आहेत। तिन्ही जिल्हाध्यक्ष पदासाठी इच्छुकांचे अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। अर्ज आल्यानंतर मुलाखती घेतल्या जातील, त्याचा अहवाल काँग्रेस कमिटीकडे पाठवला जाईल। तेथील सूचनेनुसार निवडी जाहीर होतील। जो है डीसीसी प्रेसिडेंट वंस इट इज अपॉइंटेड, उसके बाद आपका मंडल बनेगा, आपका ब्लॉक बनेगा, ये सारे बनेंगे। और मैं आपको ये बता रहा हूँ, मैं आपके जरिए सारे हमारे पार्टी वर्कर और सिटीजन को सबको अपील करना चाहता हूँ कि आपका जो मूल्यवान मत है वो मत दीजिए। आज मैं जा रहा हूँ जो सोलापुर रूरल का 2 कंस्टिट्यूंसी और आधा कंस्टिट्यूंसी, 2.5 कंस्टिट्यूंसी जो है वो जा रहा हूँ। आज उधर ही मिलेंगे, कल भी मिलेंगे और सारे सेक्शन का लोगों को मिल के मैं अपना जो राय है रिकमेंडेशन दूंगा। तो ये तो हमको करना पड़ेगा। ये क्यों कर रहे हैं हम लोग? क्योंकि कांग्रेस पार्टी अभी विचार कर रहा है कि संविधान को, हमारे जो कॉन्स्टिट्यूशन को, उसको पूरा ताकतवर बनाया जाए और हमारा जो है डेमोक्रेसी उसको ताकतवर बनाया जाए और देश को ताकतवर बनाया जाए। क्योंकि ये अगर हम करेंगे, सब सेक्शन को हम साथ में लेंगे, तो मेरे को लग रहा है कि गांधी जी का सपना भी पूरा होगा और हम लोग भी आगे जाएंगे। प्रदेश निरीक्षक मोहन जोशी म्हणाले, निवडी करताना कार्यकर्त्यांचाही विचार घेतला जाईल। ज्यांच्या निवडी 6-8 महिन्यांपूर्वी झाल्या आहेत त्यांच्या निवडी कायम राहतील। आता या ठिकाणी आपण समारोपाच्या वेळेला ज्या जिल्हा काँग्रेसचा ज्याला अध्यक्ष व्हायचं आहे त्याला उमेदवारी अर्ज भरायचा आहे। ते माननीय आपले जे निरीक्षक आहेत पटनायक साहेब, ते तुम्हाला ते अर्ज दाखवतील। या ठिकाणी ते अर्ज मागून घेणार, त्यानंतर त्या उमेदवारांच्या मुलाखती होतील आणि उमेदवारांच्या मुलाखती झाल्यानंतर त्या तालुक्यामध्ये किंवा त्या विधानसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसचे पदाधिकारी असतील, काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, काँग्रेसवर प्रेम करणारे लोक असतील, भारत जोडो यात्रेमध्ये जे अनेक NGO सहभागी झालेले होते, ज्यांना असं वाटतं की काँग्रेसवर त्यांचा विश्वास आहे, तर अशा सर्व सेक्टरमधल्या लोकांशी चर्चा करणार, त्यांची मतं विचारात घेणार। जे तुम्हाला जी पद्धत पाहिजे त्याच पद्धतीने नवीन अध्यक्ष निवडला। ज्यांना नवीन नेमलं असेल त्यांना बदलायचा मुद्दा येत नाही, परंतु जे गेले 5 वर्ष किंवा त्याच्यावर अधिक काळ जर त्या पदावर असतील तर तिचा हा बदल नियम आहे। यावेळी जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार, विजयकुमार हत्तुरे, रमेश हसापुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।